वेलकम स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये आपण आपलं जे गॅड सब्जेक्ट आहे GUI ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट युजिंग VB.NET ह्याच्यामधलं दुसरं प्रॅक्टिकल पाहतोय. प्रॅक्टिकलचं नेम आहे यूज ऑफ एक्झिस्टिंग नेमस्पेसेस अँड क्रिएट युजर डिफाईन नेमस्पेसेस इन VB.NET. ओके, तर नेमस्पेस सिग्निफिकन्स. नेमस्पेस म्हणजे काय? नेमस्पेसेस ऑर्गनाइज द ऑब्जेक्ट्स डिफाईन इन अन असेंब्ली. Assemblies can contain multiple namespaces which can in turn contain other namespaces. नेमस्पेस म्हणजे काय की जसं तुम्ही सीमध्ये एखादी लायब्ररी इन्क्लूड करता, जेव्हा प्रोजेक्ट तुम्हाला एखादा प्रोग्राम करायचा असतो तेव्हा तुम्ही हॅश इन्क्लूड stdio.h conio.h अशा फाईल्स इन्क्लूड करता. का करता? तर तुम्हाला जे फंक्शन्स यूज करायचे असतात ते त्याच्यात लिहिलेले असतात. ओके, सिस्टीमने ते त्याच्यात डिफाईन करून ठेवलेले. ओके, तुम्ही डिरेक्टली काय करता, त्याला कॉल करता. ओके, तर नेमस्पेसेस म्हणजेच काय, तुमची असेंब्लीज म्हणजे काय की तुम्ही जे ह्याच्यात विंडोज ॲप्लिकेशन आणि कन्सोल ॲप्लिकेशन असे जे नेमस्पेसेस सिलेक्ट करणार आहात, तर ते नेमस्पेसेस सिलेक्ट केल्यानंतरनं तुम्हाला सिस्टीम काय करणार आहे, फंक्शन्स यूज करायला अलाउड करणार आहे. ओके, म्हणजेच नेमस्पेसेस म्हणजे काय, मध्ये काय असतं, तुमच्या हिरर्ची ऑफ लायब्ररीज आहेत. ओके, आणि एका नेमस्पेसमध्ये अदर नेमस्पेसेस पण सब नेमस्पेसेस पण असतात. ओके, तर युजर स्वतः त्याचे नेमस्पेसेस पण काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. नेमस्पेसेस मेक इट पॉसिबल टू ऑर्गनाइज द थाउजंड्स ऑफ .NET फ्रेमवर्क ऑब्जेक्ट्स अँड ऑल द ऑब्जेक्ट्स दॅट VB प्रोग्रामर्स क्रिएट इन प्रोजेक्ट्स. ओके, नेमस्पेसेस काय करतं, मेक इट पॉसिबल टू ऑर्गनाइज थाउजंड्स ऑफ .NET ऑब्जेक्ट्स, फ्रेमवर्क ऑब्जेक्ट्स. म्हणजे काय, तुम्हाला .NETचे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते तुम्ही थाउजंड्स ऑफ एकत्र करू शकता बाय युजिंग नेमस्पेसेस. आणि नंतरनं ते एकत्र केलेले ऑब्जेक्ट्स आणि त्या ज्या ऑब्जेक्ट्सच्या मेथड्स आहेत त्याला तुम्ही डिरेक्टली कॉल करून फक्त यूज करू शकता. ओके, द मोस्ट कॉमन VB.NET namespaces are used by most programmer is to tell the compiler which .NET framework libraries are needed for a particular program. जेव्हा तुम्हाला VB.NET मध्ये एखादा प्रोग्राम करायचा असतो आणि जेव्हा तुम्ही इनिशियली नेमस्पेस काय करता, सिलेक्ट करता, तर नेमस्पेस सिलेक्शन काय सांगतं कंपायलरला की पर्टिक्युलर प्रोग्रामसाठी कोणत्या लायब्ररीज लोड करायच्या आहेत. ओके, तेवढ्याच फक्त इनिशियली लायब्ररी काय केल्या जातात, लोड केल्या जातात. ओके, त्याच लायब्ररीत फक्त यूज करायच्या असतात तुम्हाला प्रोग्राममध्ये. नेक्स्ट, आउटकम. डेव्हलप .NET प्रोग्राम युजिंग एक्झिस्टिंग अँड युजर डिफाईन नेमस्पेसेस इन .NET ॲप्लिकेशन. तुम्हाला हा प्रोग्राम हे प्रॅक्टिकल झाल्यानंतर तुम्हाला हे काय करायचं आहे, अचीव करू शकता तुम्ही. काय, तुम्ही एक प्रोग्राम डिफाईन करू शकता किंवा डेव्हलप करू शकता बाय युजिंग एक्झिस्टिंग अँड युजर डिफाईन नेमस्पेसेस इन .NET ॲप्लिकेशन. युजर डिफाईन नेमस्पेसेस म्हणजे काय आणि सिस्टीम डिफाईन नेमस्पेसेस म्हणजे काय? सिस्टीम डिफाईन म्हणजे सिस्टीमने डिफाईन केलेले. ओके, सिस्टीमने जे डिफाईन करून ठेवलेले आहेत आणि तुम्ही जे यूज करताय, ओके, ते सिस्टीम डिफाईन. आणि युजर डिफाईन म्हणजे तुम्ही त्याची स्वतः डेफिनेशन लिहिताय. नेक्स्ट, नेमस्पेसेस. व्हेन यू चूज अ टेम्पलेट फॉर युअर प्रोजेक्ट सच ॲज विंडोज फॉर्म ॲप्लिकेशन, और ह्याला दुसरं ऑप्शन काय सध्या आपण यूज करणार आहे, कन्सोल फॉर्म ॲप्लिकेशन. ओके, विंडोज फॉर्म ॲप्लिकेशनमध्ये काय येतं की तुम्ही विंडोज फॉर्म ॲप्लिकेशन हे नेमस्पेस यूज करून एखादी विंडो बनवू शकता, त्याच्यात बटन्स प्लेस करू शकता. ओके, त्याच्यात काय GUI बेस्ड. ओके, आणि हे जे कन्सोल ॲप्लिकेशन आहे त्याच्यात तुम्ही ॲक्च्युअल कोडिंग येतं. ओके, one of the thing that you are choosing in the specific set of namespaces that will be automatically referenced in your project. आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते कसं सिलेक्ट करायचं. ओके, एखादा सॅम्पल प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा ते मी आता तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये दाखवणार आहे. दिस मेक्स द कोड इन दोज नेमस्पेसेस अवेलेबल इन युअर प्रोग्राम. ओके, जे नेमस्पेस तुम्ही सिलेक्ट करणार आहे त्याचा कोड तुम्ही काय करणार आहे, यूज करू शकता तुमच्या प्रोग्राममध्ये त्या नेमस्पेसेसचा पर्टिक्युलर. ओके, आता आपण ॲक्च्युअल प्रोजेक्ट कसा किंवा प्रोग्राम कसा करायचा ते पाहू. आता इथे तुमचं हे व्हिज्युअल स्टुडिओ आहे. ओके, त्या दिवशी मी इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स दिल्या होत्या, तर ते इन्स्टॉल केल्यानंतर जेव्हा तुम्हाला एखादा नवीन प्रोग्राम करायचा तेव्हा काय करायचं, फाईल, न्यू प्रोजेक्ट. न्यू प्रोजेक्टवर गेल्यानंतर तुमचं काय, तुम्हाला आता ह्या प्रोग्रामसाठी कोणतं ॲप्लिकेशन लागते, कन्सोल ॲप्लिकेशन. ओके, आपल्याला 2 ॲप्लिकेशनचा यूज करायचा आहे ओव्हरऑल सेमिस्टरमध्ये. ते म्हणजे कन्सोल ॲप्लिकेशन आणि विंडोज फॉर्म ॲप्लिकेशन. ओके, तर इथे मी कोणतं सिलेक्ट करते आहे, कन्सोल ॲप्लिकेशन. ओके, कन्सोल ॲप्लिकेशनवर डबल क्लिक करा.
नंतर सपोज मी याला नाव दिलंय कन्सोल ॲप 7. ओके, तुम्ही इथे दुसरं पण नाव देऊ शकता. ओके, कन्सोल ॲप 7. नेक्स्ट इथे टार्गेट फ्रेमवर्क सिलेक्ट करायला येईल. तर इथे कोणतं करायचं आहे, .NET Core 3.1 हे टार्गेट फ्रेमवर्क तुम्ही दरवेळेस सिलेक्ट करायचे. जर ते सिलेक्टेड नसेल ऑलरेडी तर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. ओके, आणि क्लिक ऑन क्रिएट. या तुमच्या व्हिज्युअल स्टुडिओमध्ये सगळ्या टाईपच्या लँग्वेजेसचे प्रोग्राम तुम्ही हे करू शकता, क्रिएट करू शकता. त्याच्यामुळे ह्याला जास्त स्पेस लागते ह्या सॉफ्टवेअरला, आणि तो प्रोजेक्ट वगैरे क्रिएट करायला जास्त वेळ घेतो. ओके, प्रोजेक्ट क्रिएट होतोय, पण वेट करूया. ओके, बाय डिफॉल्ट इथे एक मॉड्यूल आलेलं असतं. आता ह्याला काय म्हणायचं, सोल्युशन एक्सप्लोरर, याला मेनू बार, याला टूल बार. ओके, तर कन्सोल ॲप 7 हे या नावाचं प्रोजेक्ट तुम्ही घेतलाय, आणि जे मॉड्यूल येतं हे बाय डिफॉल्ट येतं. ओके, मॉड्यूल, एंड मॉड्यूल, एक मेन प्रोसिजर येते तुमची, आणि मेन प्रोसिजर एंड करायला एंड सब. ओके, इथे ह्याला सोल्युशन एक्सप्लोरर, ह्याच्यामध्ये तुमचं कन्सोल ॲप 7 आहे, आणि त्याच्यात program.vb नावाचा प्रोग्राम आहे. ओके, त्याच्यात तुमची मेन प्रोसिजर असते. आता इथे बघा, इम्पोर्ट सिस्टीम हे काय एक तुमचं नेम स्पेस आहे. ओके, सिस्टीम नावाचं नेम स्पेस आहे. तुम्ही काय केले ते ह्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट केलेले आहे. जेव्हा तुम्हाला कोणताही नेम स्पेस इन्क्लूड करायचा असेल तेव्हा कोणता कीवर्ड यूज करायचा, इम्पोर्ट्स कीवर्ड यूज करायचा. तर हे जे सिस्टीम डिफाईन नावाचे सिस्टीम नेम स्पेस आहे ते काय केलेले इथे इम्पोर्ट केलेले. त्या सिस्टीम नेमस्पेसमध्ये एक कन्सोल नावाचा क्लास असतो, आणि कन्सोल नावाच्या क्लासमध्ये तुमची राईट लाईन मेथड असते. ओके, तर मी हा प्रोग्राम कशासाठी सांगते, सिस्टीम डिफाईन नेमस्पेससाठी. सिस्टीम डिफाईन नेमस्पेस म्हणजे काय, सिस्टीमने डिफाईन केलेलं नेमस्पेस. आता मी हा प्रोग्राम फक्त मला काय करायचं, फक्त हा प्रोग्राम यूज करून हॅलो वर्ल्ड हा मेसेज काय करायचा, प्रिंट करायचा आहे. ओके, आउटपुट स्क्रीनवर. राईट लाईन मेथड काय करते, तुमची जो तुमचा हे आहे आउटपुट विंडो आहे त्याच्यावर हॅलो वर्ल्ड हा म्हणजे कोणताही मेसेज जर प्रिंट करायचा असेल, किंवा तुम्हाला एखादी स्ट्रिंग जर प्रिंट करायची असेल, तर ती स्ट्रिंग प्रिंट करण्यासाठी तुम्ही काय करता, राईट लाईन म्हणजे आउटपुट फंक्शन आहे प्रिंट सारखं. ओके, तुमचं प्रिंटएफ फंक्शन जे आहे, प्रिंटएफ फंक्शन फ्रॉम सी, त्याच्यासारखं वर्क करतं राईट लाईन मेथड. ओके, आणि जेव्हा तुम्हाला इनपुट घ्यायचं असतं प्रोग्रामरकडून किंवा युजरकडून, तेव्हा तुम्ही कोणतं हे करता, कोणतं फंक्शन यूज करता, console.readline. ओके, कन्सोल हा क्लास आहे एका सिस्टीम नेमस्पेस मधला, आणि राईट लाईन हे फंक्शन आहे, आणि रीड लाईन सुद्धा काय फंक्शन आहे. ओके, तर हे नेमस्पेस बघा यूज कसं केलंय. आणि हा प्रोग्राम लिहायचा आणि सेव्ह करायचा, टाईप करायचा आणि सेव्ह करायचा, आणि इथे बिल्डमध्ये जायचं, बिल्ड सोल्युशन करायचं. जेव्हा तुमचं कंपायलिंगची प्रोसेस सुरू असते बिल्ड करायची, तेव्हा इथे हे ॲरोज कंटिन्यू येत राहतात. हे जेव्हा स्टॉप होईल तेव्हा तुम्ही म्हणू शकता की तुमचा प्रोग्राम कंपाईल झालाय, आणि ज्या काही वॉर्निंग्स आणि एरर्स असतात ते इथे काय होतात, डिस्प्ले होणार आहेत. ओके, आणि जेव्हा हे असेल, जर आता इथे काय आले, नो इश्यूज फाउंड, हे काय ग्रीन टिक आलेली. ओके, जेव्हा तुमचं एरर्स असतील तेव्हा रेडमध्ये एरर्स दिसतील, इथे क्रॉस मार्क दिसेल, आणि वॉर्निंग असेल तर एक्सप्लेनेटरीचं मार्क येतं येलो मार्कमध्ये. ओके, आणि त्याच्या पुढे येतं वॉर्निंग्स, 1 वॉर्निंग, 2 वॉर्निंग, वॉट एव्हर. ओके, आता मला काय करायचं, रन करायचं आहे. तर इथे प्रोग्रामचं नेम येतं, तुमच्या प्रोजेक्टचं नेम काय, कन्सोल ॲप 7, आणि इथे प्लेचं साईन येतं. ओके, तर इथे रन करायचं, इथे क्लिक करायचं रन करण्यासाठी. ओके, प्रोग्राम रन होतोय. प्रोग्राम रन झाल्यानंतर ना तुमची एक आउटपुट विंडो येणार आहे. आउटपुट विंडो कशी असते, कमांड प्रॉम्प्ट सारखी ब्लॅक असते. ओके, तर त्या ब्लॅक स्क्रीनवर तुमचा मेसेज प्रिंट होईल, हॅलो वर्ल्ड नावाचा. ह्याच्यानंतर आपल्याला कोणता प्रोग्राम पाहायचा, युजर डिफाईन नेमस्पेस कसे डिफाईन करायचे. ओके, तर युजर डिफाईन नेमस्पेस डिफाईन करण्यासाठी आपण काय करणार आहे, एक नेमस्पेस डिफाईन करणार आहे. सपोज पर्सन नावाचा किंवा सॅम्पल नावाचा घेतला एखादा, आणि तो नेमस्पेस डिफाईन केल्यानंतर त्याच्यात एक क्लास इन्क्लूड करणार आहे, क्लासमध्ये एक मेथड इन्क्लूड करणार आहे. मेथड म्हणजे काय, प्रोसिजर. जसं की तुम्ही CPP मागच्या सेमिस्टरला पाहिलं की क्लास ही पण VB.NET पण कोणती लँग्वेज आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. ओके, म्हणजे त्याच्यात पण क्लासेस आणि ऑब्जेक्टच्या कन्सेप्ट यूज केल्या जातात. सो आपण इथे एक नेमस्पेस घेणार आहे युजर डिफाईन नेमस्पेस इम्प्लिमेंटेशनसाठी.
आणि त्या नेमस्पेसमध्ये एक क्लास घेणार आहे, क्लासमध्ये एक फंक्शन घेणार आहे, ओके, डिफाईन करून ठेवणार आहे आणि मेनमध्ये ते फंक्शन कॉल करणार आहे. बघा इथे डिस्प्ले झाले हॅलो वर्ल्ड. ओके, आता हा प्रोग्राम होता कशाचा, तुमचा सिस्टीम डिफाईन नेमस्पेसवाला. आता आपल्याला युजर डिफाईन नेमस्पेस बघायचा आहे. तर मला युजर डिफाईन नेमस्पेससाठी मला एक क्लास ॲड करायचा आहे. त्याच्यामुळे मी काय करते, क्लास ॲड करण्यासाठी काय करायचं, तुमच्या प्रोजेक्टच्या नावावर इथे सोल्युशन एक्सप्लोररमध्ये जाऊन कन्सोल ॲप 7 माझं नेम आहे प्रोजेक्टचं, त्याच्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि ॲड मेनूवर जाऊन क्लास ॲड करायचं आहे. ओके, मला क्लास इथे बघा, तुम्हाला जर मॉड्यूल ॲड करायचं मॉड्यूल ॲड करू शकता, इंटरफेस ॲड करायचं तर इंटरफेस ॲड करू शकता. ओके, मला इथे काय करायचं आहे, क्लास ॲड करायचा आहे. इथे मी क्लासचा नेम सपोज देते माय नेम. ओके, माय नेम दिलं, ॲड क्लास ॲड झाल्यावर सुद्धा त्याच्यात जे आपल्याला पब्लिक क्लास आणि ही डेफिनेशन लिहायची असते, तर ते पब्लिक क्लास आणि क्लास नेम तुमचं बाय डिफॉल्ट येतं IDE मध्ये. ओके, आणि एंड क्लास जसं तुम्ही ह्याच्यामध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग पॅरेंथिसिस वापरत होतात, तसंच ह्याच्यामध्ये क्लासची आणि फंक्शनचं एंडिंग आणि क्लोजिंग कसं हे केलं जातं, एंड क्लासने त्याचं एंडिंग हे केलं जातं, म्हणजे डिटेक्ट केलं जातं. ओके, इथे ओपनिंग कर्ली ब्रेसेस आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसेस लिहायची गरज नाही. आता मला क्लास कशासाठी घ्यायचा आहे, मला एक नेम स्पेस क्रिएट करायचं आहे. ओके, सो आय एम रायटिंग नेम स्पेस. नेम स्पेस जेव्हा मला क्रिएट करायचं तेव्हा कोणता कीवर्ड यूज करायचा, नेम स्पेस. ओके, आणि मला नेम स्पेसला सपोज नाव द्यायचं आहे, सॅम्पल दिलं मी नाव, सपोज सॅम्पल. ओके, सॅम्पल नावाचा मी एक नेम स्पेस क्रिएट केला. ओके, देन तुम्ही जेव्हा इथे एंटर करता तेव्हा बघा नेम स्पेसच्या खाली काय आलं, एंड नेम स्पेस, म्हणजे हे बाय डिफॉल्ट येऊन जातं ह्या IDE मध्ये. आपले क्लास डेफिनेशन कशामध्ये असणार आहे, नेम स्पेसमध्ये. ओके, सो मी काय केलं, नेम स्पेस आणि एंड नेम स्पेसमध्ये क्लास डेफिनेशन घेतली. आता मला काय करायचं आहे, ह्या पब्लिक क्लासमध्ये एका क्लासमध्ये मला एक काय घ्यायची आहे, मेथड घ्यायची आहे. सो मी मेथड घेते एक आणि त्याच्यात मला एक नाव प्रिंट करायचं आहे फक्त. ओके, माझं नेम मला प्रिंट करायचं आहे. पब्लिक सब या वर्डने तुमची मेथड घेतली जाते ह्याच्यामध्ये VB.NET मध्ये, सब या कीवर्डने. पब्लिक काय आयडेंटिफाय करतं की स्पेसिफाय करतं की तुम्ही ही मेथड कुठे ॲक्सेस करू शकता, पब्लिक स्पेसिफायर. ओके, पब्लिक सब प्रिंट माय नेम. ओके, प्रिंट माय नेम इन ब्रॅकेट str. इथे बघा मी एंटर केल्यानंतर एंड सब लगेच आलेलं आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्या पब्लिक सबमध्ये आणि एंड सब ह्याच्यामध्ये काय लिहू शकता, ह्या फंक्शनची डेफिनिशन लिहू शकता. ओके, मला काय करायचं आहे, फक्त सिम्पली जी मी कॉलिंगच्या वेळेस त्याला स्ट्रिंग पास करेल प्रिंट माय नेम या फंक्शनला, ती मला काय करायची, प्रिंट करायची. मग मला जर एखादा मेसेज प्रिंट करायची असेल तर मी कोणतं फंक्शन यूज करते, राईट लाईन, console.writeLine. सो console.writeLine ला कोणतं हे पास करायचं, स्ट्रिंग 1. str हे यूज करायचं नाही कधी. ओके, str कारण की त्याचा प्रीडिफाईंड हे आहे, प्रीडिफाईंड म्हणजे सिस्टम डिफाईंड हे आहे. ओके, मग तर मी काय करते, स्ट्रिंग 1 पास करते त्याला. ही मी फक्त काय लिहिली, डेफिनेशन लिहिली प्रिंट माय नेमची. ओके, आता मला काय करायचं आहे, हा जो मी नेम स्पेस डिफाईन केला आहे हा मला program.vb मध्ये काय करायचं आहे, इम्पोर्ट करायचं आहे. जसं की मी सिस्टीम नावाचा सिस्टीम डिफाईन कसा हे केला होता, यूज केला होता, तसा सेम. ओके, तर इम्पोर्ट करताना काय करायचं, माझं हे काय कन्सोल ॲप 7. ओके, डॉट सॅम्पल नावाचा नेम स्पेस काय माझा कशामध्ये, कन्सोल ॲप 7 नावाच्या काय नेम स्पेसमध्ये आहे. सो ॲक्सेस करताना असा करायचा, इम्पोर्ट केला मी. ओके, तर मला काय करायचं आता, कशाचं माझा इथे ऑब्जेक्ट काय आहे, सॉरी क्लास काय आहे, माय नेम नावाचा. ओके, तर मला काय करायचं आहे, त्या क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. सपोज से obj1 डिम obj1. जेव्हा तुम्हाला एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असतं किंवा ऑब्जेक्ट डिक्लेअर करायचं असतं तेव्हा कोणता कीवर्ड यूज करायचा, डिम कीवर्ड यूज करायचा. ओके, डिम कीवर्ड यूज करून तुम्ही काय करू शकता, व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि ऑब्जेक्ट डिक्लेरेशन करू शकता. जर डिम obj1 माझं क्लासचं नेम काय इथे
सॉरी माय नेम. ओके, तर डीम obj1 ॲज न्यू कीवर्डने आपण काय करत असतो, ऑब्जेक्ट डिक्लेरेशन करत असतो. आणि इथे काय द्यायचं आता, क्लासचं नेम द्यायचं. क्लासचं नेम काय, माय नेम. ओके, इथे दाखवते बघा, डीम obj1 ॲज न्यू माय नेम. अशा ह्यानी काय केलं आपण, अशा पद्धतीने आपण obj1 नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला ऑफ क्लास माय नेम. ओके, आता ह्या माय नेमच्या ह्यानी मला काय करायचं आहे, त्या मेथडला कॉल करायचं आहे. मेथडचं नाव काय बघा, प्रिंट माय नेम. प्रिंट माय नेम नावाचं फंक्शन मला कॉल करायचं आहे. ओके, माय नेम डॉट प्रिंट माय नेम आणि ब्रॅकेटमध्ये मला काय करायचं आहे, एखादी कोणती तरी स्ट्रिंग पास करायची. सपोज मी माझं नाव प्रिंट करायचं आहे मला, तर मी त्याला पास केलं. ओके, माय नेम डॉट प्रिंट माय नेम. ओके, सो आता बघा इथे हे हॅलो वर्ल्ड मी रफ करते. ओके, इथे तुम्हाला काय करायचं आहे, थ्रू ऑब्जेक्ट नेम तुमची काय करतो आपण, प्रोसिजर ॲक्सेस करत असतो. म्हणजे आपण जसं CPP मध्ये एखादा ऑब्जेक्टचं नेम यूज करून, क्लासचा जो ऑब्जेक्ट असतो त्या ऑब्जेक्टचं नेम यूज करून काय करत असतो, त्या क्लासची मेथड ॲक्सेस करत असतो. ओके, तर तसंच इथे पण मी कोणता ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे, माय नेम क्लासचा obj1. ओके, सो आय एम रायटिंग obj1 डॉट प्रिंट माय नेम इन ब्रॅकेट, स्ट्रिंग कोणती पास केलेली आहे, पूजा नावाची. ओके, आता मी हे सेव्ह करते. हे सेव्ह ऑल हे जे बटन आहेत त्याच्यावर क्लिक करायचं. जसं तुम्ही सीचा प्रोग्राम हे करता, कंपाईल करता, तसं इथे VB.NET मध्ये बिल्ड या ऑप्शनवर जाऊन बिल्ड सोल्युशन याच्यावर क्लिक करायचं. तुमचं इथे प्रोसेसिंग, वर्क इन प्रोसेस इथे दाखवत असतं. ओके, एरर्स आणि ज्या वॉर्निंग्स आहेत त्या इथे येतात. ओके, प्रोग्राम कंपाईल होतोय. ओके, नो इश्यूज फाउंड म्हणजे काय, तुमचे एरर्स आणि वॉर्निंग्स नाही आहेत. ओके, सो आय एम रनिंग द प्रोग्राम. क्लिक हिअर. प्रोग्राम रन व्हायला तो थोडासा वेळ घेईल. ओके, तो काय प्रिंट करेल, पूजा ही स्ट्रिंग तो प्रिंट करेल. ओके, तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना तुम्ही ह्याच्या स्टेप्स लक्षात घ्यायच्यात. ओके, कारण की हा पहिला प्रोग्राम आहे रन करायचा. त्याच्या स्टेप्स लक्षात घेऊन हे जे मी 2 प्रोग्राम्स दिलेत ते काय करायचे, तुम्ही राईट करायचे तुमच्या नोटबुकमध्ये. ओके, आणि ह्याच्या आधीची जी थेरी आहे मी PPT मध्ये जी एक्सप्लेन केली, ती थेरी पण काय करायची, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायची आहे. ओके, व्हिज्युअल स्टुडिओ हा मोठा सेटअप असतो, त्याच्यामुळे त्याला जागा पण जास्त लागते आणि तो टाइम पण जास्त घेतो. ओके, रनिंगसाठी आणि कंपायलेशन प्रोसेससाठी. ओके, आपण जेव्हा मेन फंक्शनमध्ये एखादा ऑब्जेक्ट यूज करून एखादी मेथड ॲक्सेस करतो त्याला काय म्हणायचं, फंक्शन कॉल म्हणायचं. ओके, हा फंक्शन कॉल आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या क्लासमध्ये तुमची मेथडची डेफिनेशन लिहित असतो तेव्हा त्याला फंक्शन डेफिनेशन म्हणायचं. ओके, आणि जेव्हा फक्त तुमचा रिटर्न टाईप आणि नेम आपण राईट करत असतो तेव्हा काय म्हणायचं, त्याला फंक्शन डिक्लेरेशन. ओके, फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन डेफिनेशन आणि फंक्शन कॉल ह्या 3 गोष्टी असतात फंक्शनमध्ये.
इथे बघा आपण जी पूजा नावाची स्ट्रिंग जी पास केली ती इथे त्याने डिस्प्ले केलेली आहे. ओके, आपण असंच वेगळं फंक्शन पण लिहून इथे हे करू शकतो, प्रिंट वगैरे करू शकतो. किंवा मला एखादी ॲडिशन परफॉर्म करायची आहे तर मी काय करेल की एक ॲडिशनसाठीचं फंक्शन लिहिल प्रोग्राम क्लासमध्ये. ओके, आणि ते जे डिफाईन केलेलं फंक्शन आहे ते मी ते काय करणार आहे, सिम्पली कॉल करणार आहे. ओके, तर हा कशासाठी प्रोग्राम पाहिला आपण, युजर डिफाईन नेम स्पेसेस आणि सिस्टीम नेम स्पेसेस कसे यूज केले जातात इन VB.NET. ओके, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन आस्क बाय कॉल ऑर मेसेज. ओके, थँक्यू.